उबाठाचा न्यूजपेपर सामना त्यांना मनाला वाटेल तसं ते त्यात लिहित असतात. त्यांना कुठून स्वप्न पडतात, कोण त्यांना सांगतं, देव जाणे. परंतु काहीतरी गेस करून त्याची बातमी बनवण्याचं काम संजय राऊत हे करत असतात. देवेंद्र फडणवीसांना केंद्रात जायचं का नाही जायचं ते त्यांच्या पक्षाचा तो निर्णय आहे. मोदी साहेबांनी काय निर्णय घ्यायचा किंवा अमित शहा साहेबांनी काय निर्णय घ्यायचा या बाबतीमध्ये संजय राऊतला विचारून कोणी काही सांगणार नाही किंवा यांना तो अधिकार नाही, यांना माहितीही नसतं. म्हणून अशा बकवास बातम्या देऊन जो सामनाचा खप आहे ना, तो काही लोकांपुरता मर्यादित राहिलेला आहे. संजय राऊतने आपल्या पक्षामध्ये काय चाललंय याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. दुसऱ्याच्या पक्षात काय चाललंय, त्यांनी काय निर्णय घ्यायचा, ते असं होणार आहे तसं होणार आहे, हे तुम्हाला भविष्य सांगायला तिथं टामी ठेवलेलं नाहीये. म्हणून ह्यास आम्ही त्या बातम्याकडे लक्षही देत नाहीत. त्या बातम्यामध्ये काही तथ्य नसतं. पुढे सोडणं हा संजय राऊतचा आता व्यवसाय झालेला आहे. दिल्लीत मोदी आणि शहामध्ये सुप्त संघर्ष आहे. शहा स्वतःचा गट उभा करतात असं सुद्धा दिल्लीमध्ये सुप्त संघर्ष चालू आहे, मोदी शहाचं भांडणं चालू आहेत. मग आता ह्यांना तडजोडीला बोलवलंय का? काही बोलतात ना, हे दारू पिऊन तर देत नाही ना. यांना अंदाज येत नाही किंवा काही कळतही नाही, परंतु काहीतरी फेक बातमी आपली द्यायची. आता हा सामना वैचारिक राहिलेला नाहीये, हा फेकू पेपर झालेला आहे आणि या फेकू बातम्या आता लोकांना कंटाळवाणे वाटतात. संजय राऊत पुढे असं म्हणतात की कोरोना काळात बाहेर पडण्यास बंदी घातली होती. गेले काही दिवस मोदी सुद्धा असंच लाईव्ह येतात, लोकांशी बोलतात, मात्र ठाकरेंवर जे ते फेसबुक लाईव्ह करतात असं म्हटलं जातं. अहो, कोरोनाच्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेबासारखे नेते लोकांमध्ये भेटत होते, रेमडेसिवीर इंजेक्शन देत होते, ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत होते, लाखो कार्यकर्ते रस्त्यावर होते. करोना काय तुमच्या पुरता मर्यादित होता? एकनाथ शिंदेनं तर करोना सुद्धा झाला होता, परंतु सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतःला झोकून दिलं होतं. तुम्ही झोकून दिलं नाही, पण भेटायला येणाऱ्याला डबल मास्क लावायला सांगत होते. हा फरक आहे. म्हणून मोदी काय करतात त्यापेक्षा आपण काय करतो याला महत्त्व द्या ना. तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, तुम्हाला लोकांमध्ये जाणं जर जमत नसेल तर काहीतरी मदतीचा ओघ तरी तुम्ही दिला आहे का? म्हणून जे 2.5 वर्ष फेसबुक लाईव्ह होते, कॅबिनेट मंत्र्याशी सुद्धा फेसबुक लाईव्ह होते, म्हणून आता हे लोकांनी सुद्धा त्यांना फेसबुकवरच ठेवले. आता त्यांनी फेसबुक लाईव्ह करावं आणि आपला पक्ष वाढवावा. एकनाथ शिंदे यांच्या क्लस्टर येऊन गणेश नाईक यांनी नाराजी व्यक्त केली. ते असं म्हणतात की गणेश नाईकांच्या नादाला लागत तर त्यांची जागा त्यांना नीट ठेवू देणार नाही. बघा, गणेश नाईक दरवेळेला काहीतरी बडबड करत असतो. ना त्यांना पक्षामध्ये वजन आहे, ना त्यांना कोणी विचारतही नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये काय करावं या बाबतीमध्ये ते सक्षम आहेत आणि त्यांचं आणि देवेंद्र फडणवीसांचं सख्य सगळ्याला माहिती आहे. म्हणून इतरांनी काय कॉमेंट्स केल्या त्याच्याकडे आम्ही लक्ष सुद्धा देत नाही. अमित शहा आणि सुनेत्रा पवार यांच्यात आरोग्यात चर्चा झाली. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात शहापुढे प्रस्ताव मांडला अशी सुद्धा माहिती आहे. आणि शरद पवार आणि शुक्ला यांनी मोदींची भेट घेतली होती, त्यानंतर या चर्चेला महत्त्व आहे. बघा, शरद पवार साहेबांनी मोदी साहेबांची भेट घेतली. काल पुण्यामध्ये अमित शहा साहेब आले होते. थोडा वेळ त्यांनी सुनेत्रा वहिनीशी सुद्धा बोलले. एकंदरीत त्यांच्या घरातली परिस्थिती असेल किंवा कौटुंबिक परिस्थिती असेल याची सुद्धा त्यांनी माहिती घेतली असावी. प्रत्येक वेळेला भेटीचं राजकारण करू नये. प्रत्येक भेट ही राजकारणासाठी नसते आणि म्हणून एक माणुसकी नात्याने सुनेत्रा पवारशी त्यांचं झालेलं ते संभाषण असावं. राजकारण करण्यासाठी किंवा राजकारणाचे इतर विषय मांडण्यासाठी स्वतः सुनेत्रा वहिनी सक्षम आहेत, अमित शहा सक्षम आहेत. म्हणून या गोष्टीला इतर असा अँगल देणं मला वाटतं हे चुकीचं आहे. कोर्टात चिन्ह मिळवण्याबाबत उद्धव ठाकरेंनी विश्वास व्यक्त केला आहे. चिन्ह मिळालं नाही तर गोठवलं जाईल असं सुद्धा उद्धव
2019 निवडणुकीला 3 वर्ष उरली, कामाला लागा असे आदेश उद्धव ठाकरे यांनी दिले. आता इलेक्शनला कामाला लागा इथपर्यंत ठीक आहे, परंतु चिन्ह हे आम्हालाच मिळेल, कारण की आम्ही ज्या मजबूतीने आमची बाजू मांडतोय त्या बाजू ही अत्यंत उद्धव साहेबांना सुद्धा माहिती की ही मजबूत आहे. म्हणून एकीकडे आम्हाला मिळालं असं सांगायचं आणि दुसरीकडे नाही मिळालं तर कामाला लागा सांगायचं. याचा त्यांचा आत्मविश्वास हा आता ढासळलेला आहे. म्हणून आम्ही चिन्ह हे नक्की आम्हाला मिळेल आणि आम्ही आमच्या पद्धतीने पक्षसुद्धा वाढवू. साहेब, राज ठाकरेंनी एक मोठा आरोप केला, सिद्धिविनायक मंदिरातून त्या दानपेटीतून दरवर्षी 18 कोटी रुपये दान चोरीला होतं असं राज ठाकरे म्हणतात. नाही, त्याबद्दल मला काही कल्पना नाही, परंतु निश्चित असा काही आरोप केला असेल तर सरकार म्हणून ते चौकशी करतील. सर, काल अजित देखील एक मुलाखत दिली आणि ते म्हणजे लोकशाहीसाठी सरकार बदलायला हवं आणि 2029 ला ते पॉलिटिक्स स्टॅन्ड आहे. नाही, त्यावर मी काही कॉमेंट्स करणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.